नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 15 मे 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 2026 चे नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल अवॉर्ड्स कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, द्रौपदी मुर्मू. इंटरनॅशनल नर्सेस डे निमित्त भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2026 चे नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल अवॉर्ड्स प्रदान केले. हा पुरस्कार समारंभ राष्ट्रपती भवन येथे आयोजित करण्यात आला. हे पुरस्कार देशभरातील उत्कृष्ट परिचारिका व्यावसायिकांच्या आरोग्य सेवेतील योगदान, समर्पण आणि सेवाभावासाठी प्रदान करण्यात आले. पुरस्कारामध्ये प्रशस्तीपत्र, रुपये 1 लाख रोख रक्कम आणि पदक यांचा समावेश आहे. 2026 मधील काही प्रमुख पुरस्कार विजेते बघूया. तर यामध्ये आहे कुलविंदर पारही, ज्या आहेत लेह इथल्या, उज्ज्वला महादेव सोयम महाराष्ट्र, ललेथांगी हनामते मिझोराम, मधुमाला गुरुंग सिक्कीम, गीता कर्माकर पश्चिम बंगाल, पूनम वर्मा चंदीगड, कविता जगन्नाथ कर्नाटक, आयशा बिबुके लक्षद्वीप, आर शंकर शामुमुगम तमिळनाडू आणि लिसामा पीव्ही. दुसरा प्रश्न, मेंटल हेल्थ अवेअरनेस वीक 2026 कोणत्या कालावधीत साजरा केला जात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 11 ते 17 मे दरम्यान. मेंटल हेल्थ अवेअरनेस वीक 2026 हा उपक्रम यावर्षी 11 मे ते 17 मे दरम्यान साजरा केला जात आहे. 2026 साठी या आठवड्याची संकल्पना म्हणजे थीम आहे ॲक्शन. या उपक्रमाचा उद्देश केवळ चर्चेपलीकडे जाऊन मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यास प्रोत्साहन देणे असा आहे. हा उपक्रम मेंटल हेल्थ फाउंडेशन मार्फत आयोजित केला जातो. या मोहिमेला माइंड अँड नॅशनल हेल्थ सर्व्हिस यासारख्या संस्थांचे समर्थन आहे. यावर्षीचा मुख्य भर आशा म्हणजेच होप, मानवी संबंध, ह्युमन कनेक्शन आणि प्रतिबंधात्मक मानसिक आरोग्य सेवा प्रिव्हेन्शन ड्रिव्हन मेंटल हेल्थ केअर यावर आहे. तिसरा प्रश्न, किंग अब्दुल्ला युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथील शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या वीजरहित शीतकरण प्रणालीचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नेस्कॉट. किंग अब्दुल्ला युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथील शास्त्रज्ञांनी नेस्कॉट नावाची वीज विरहित शीतकरण प्रणाली विकसित केली आहे. नेस्कॉटचे पूर्ण रूप आहे नो इलेक्ट्रिसिटी अँड सस्टेनेबल कूलिंग ऑन डिमांड. ही प्रणाली अमोनियम नायट्रेट आणि पाण्यावर आधारित रासायनिक शीतकरण प्रक्रियेचा वापर करते. चौथा प्रश्न आहे, डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी कर्नाटका यांनी कोणती नवीन उपस्थिती व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे? प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, काम्स. KAAMS. डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी कर्नाटका यांनी कर्नाटका ॲडव्हान्स्ड अटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टीम काम्स अर्थात कर्तव्य काम्स मोबाईल ॲप सुरू केले आहे. हा उपक्रम 27 एप्रिल 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे लागू करण्यात आला. ही प्रणाली सरकारी शैक्षणिक संस्था आणि कार्यालयातील कायमस्वरूपी शिक्षक, मुख्याध्यापक, समकक्ष अधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती नोंदणीसाठी विकसित करण्यात आली आहे. कर्तव्य काम्स ॲपमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, फेशियल रिकॉग्निशन आणि जिओ फेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पाचवा प्रश्न, नायट्रेटयुक्त सांडपाण्याचे अमोनियामध्ये रूपांतर करणारे AI आधारित इलेक्ट्रोकेमिकल तंत्रज्ञान कोणत्या देशाने विकसित केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चीन. चीनने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित इलेक्ट्रोकेमिकल तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे नायट्रेटयुक्त सांडपाण्याचे अमोनियामध्ये रूपांतर करते. तयार होणारे अमोनिया खत निर्मितीसाठी वापरले जाणार आहे. या तंत्रज्ञानामध्ये ड्युअल ॲटम कॅटॅलिस्टचा वापर करण्यात आला आहे. ड्युअल ॲटम कॅटॅलिस्टमध्ये 2 सक्रिय धातू अणू एकत्र कार्य करून रासायनिक अभिक्रियेची कार्यक्षमता आणि निवडकता वाढवतात. हे तंत्रज्ञान पारंपरिक हॅबर-बॉश प्रक्रियेपेक्षा वेगळे असून खोलीच्या तापमानात म्हणजेच रूम टेम्परेचरवरती कार्य करते. पारंपरिक हॅबर-बॉश प्रक्रिया औद्योगिक अमोनिया निर्मितीसाठी वापरली जाते. या नव्या पद्धतीद्वारे कृषी क्षेत्रातील वाहून जाणारे पाणी आणि औद्योगिक सांडपाण्यातील नायट्रेटचे अमोनियामध्ये रूपांतर केले जाते.
प्रश्न 6 आहे, भारत सरकार कोणती नवीन योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे? प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मेड इन इंडिया ब्रँड स्कीम. भारत सरकार मेड इन इंडिया ब्रँड स्कीम सुरू करण्याच्या तयारीत आहे. या योजनेचा उद्देश देशांतर्गत उत्पादन वाढवणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे असा आहे. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडचे सचिव अमरदीप सिंग भाटिया यांनी CII ॲन्युअल बिझनेस समिट 2026 मध्ये या योजनेविषयी माहिती दिली. या योजनेत ऑटोमोबाईल ॲक्सेल्स, मोटरसायकल भाग आणि औद्योगिक घटकांसारख्या उत्पादनांवर विशेष भर देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश देशांतर्गत उत्पादन वाढवणे, गुणवत्ता सुधारणे आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढवणे असा आहे. प्रश्न 7 आहे, प्रोजेक्ट चिता अंतर्गत बोत्सवानातून आणलेल्या 2 मादी चित्त्यांना कोणत्या अभयारण्य क्षेत्रात सोडण्यात आले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कुनो राष्ट्रीय उद्यान. मोहन यादव यांनी 11 मे 2026 रोजी कुनो नॅशनल पार्क येथे बोत्सवानातून आणलेल्या 2 मादी चित्त्यांना खुल्या जंगलात सोडले. या चित्त्यांना अनिवार्य क्वारंटाईन आणि वातावरणाशी जोडून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कुनो नदी परिसरात सोडण्यात आले. फेब्रुवारी 2026 मध्ये बोत्सवानातून 9 चित्ते, ज्यामध्ये 6 मादी आणि 3 नर होते, ते भारतात आणण्यात आले होते. या समावेशानंतर भारतातील चित्त्यांची एकूण संख्या स्थानिक पातळीवर जन्मलेल्या पिल्लांसह 57 इतकी झाली आहे. गांधीनगर वाईल्डलाईफ सँक्च्युरी हे चित्ते प्रकल्पासाठी दुसरे अधिवास क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आले आहे. नौरादेही वाईल्डलाईफ सँक्च्युरी हे तिसरे प्रमुख अधिवास क्षेत्र म्हणून विकसित करण्यात येत आहे. सप्टेंबर 2022 मध्ये पहिल्या टप्प्यात नामिबियातून 8 चित्ते भारतात आणण्यात आले होते. 2023 मध्ये दुसऱ्या टप्प्यात दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते भारतात आणण्यात आले होते. कुनो राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशातील शोपूर आणि मुरेना जिल्ह्यामध्ये स्थित आहे. हे क्षेत्र 1981 मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून स्थापन करण्यात आले आणि 2018 मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा याला दर्जा देण्यात आला. 8वा प्रश्न आहे, एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप्स 2026 भारतात कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 11 ते 17 मे 2026 दरम्यान. भारत 11 मे ते 17 मे 2026 दरम्यान गांधीनगर येथे एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप्स 2026चे आयोजन करीत आहे. तब्बल 44 वर्षानंतर भारताला या स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. या स्पर्धेत 28 देशातील सुमारे 180 खेळाडू सहभागी होत आहेत. ही स्पर्धा आगामी कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्ससाठी पात्रता स्पर्धा म्हणून महत्त्वाची मानली जात आहे. भारत, चीन आणि श्रीलंका या देशांकडून प्रत्येकी 16 वेटलिफ्टर्सचा सर्वात मोठा संघ यात उतरविण्यात आला आहे. भारतीय संघाचे नेतृत्व बिंद्या राणी देवी, अजित नारायण, निरुपमा देवी, लवप्रीत सिंग आणि बेदाब्रत भराली करत आहेत. एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपची मागील आवृत्ती चीनमधील जियांगशान येथे आयोजित करण्यात आली होती. इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशनची स्थापना 1935 मध्ये झाली असून त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे. तसेच एशियन वेटलिफ्टिंग फेडरेशनची स्थापना 1998 मध्ये झाली असून त्याचे मुख्यालय आहे दोहा, कतार येथे. 9वा प्रश्न, भारताने 13 मे 2026 रोजी सोने आणि चांदीवरील प्रभावी आयात शुल्क किती टक्क्यांपर्यंत वाढविले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 15%. भारताने 13 मे 2026 रोजी सोने आणि चांदीवरील प्रभावी आयात शुल्क 6% वरून 15% पर्यंत वाढविले. नव्या शुल्क संरचनेनुसार 10% मूलभूत सीमा शुल्क म्हणजेच बेसिक कस्टम्स ड्युटी आणि 5% ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट सेस आकारण्यात येणार आहे. हे शुल्क सोने आणि चांदीच्या आयातीवर लागू करण्यात आले आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूल BMIPचे उद्घाटन कुठे करण्यात आले? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली.
भारताने 12 मे 2026 रोजी नवी दिल्ली येथे भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूल सुरू केले. ही योजना आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गावर चालणाऱ्या भारतीय जहाजांसाठी विमा संरक्षण उपलब्ध करून देते. या विमा पूलचे एकूण मूल्य युनायटेड स्टेट्स डॉलर 1.5 अब्ज असून त्यासाठी युनायटेड स्टेट्स डॉलर 1.4 अब्जची सार्वभौम हमी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत हल अँड मशिनरी इन्शुरन्स, कार्गो इन्शुरन्स, प्रोटेक्शन अँड इंडेमनिटी इन्शुरन्स अँड वॉर रिस्क इन्शुरन्स यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने एप्रिल 2026 मध्ये या योजनेला मंजुरी दिली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.